जितूभाऊ देसले यांच्या श्रीराम युवा मंचच्या माध्यमातून अनेक विशेष सामाजिक उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात येत आहे। अवयदान, अर्ज भरणे मोहीम, वृक्षारोपण, मूक जनावरांना अन्नदान, व्यायामासंदर्भात तरुणांना विशेष मार्गदर्शन तसेच त्यांच्या युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त पैशांचा गैर ठिकाणी अपव्यय न करता तो पैसा गोळा करून निराश झालेल्या बळीराजाला आर्थिक मदत करणे असे न सांगता येणारे सामाजिक उपक्रम जितूभाऊ देसले यांच्या श्रीराम युवा मंचच्या वतीने राबवण्यात येत आहे। तर आज दीपक लुला यांच्या वाढदिवसानिमित्त व आषाढ एकादशीचे औचित्य साधून शहरातील विठ्ठल मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून केळीचे वाटप करण्यात आले। श्रीराम युवा मंचचे पदाधिकारी दीपक लुला यांच्या वाढदिवसानिमित्त पैशांचा गैर ठिकाणी अपव्यय न करता जितूभाऊ देसले यांच्या मार्गदर्शनाने आज आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविकांचा उपवास असल्याने त्यांचा आशीर्वाद पुण्य लाभावे यासाठी शहरातील विठ्ठल मंदिरात भाविकांना केळी वाटप करण्यात आली। विठ्ठलाच्या दर्शनासाठी वरुणराजाने देखील रिपरिप पावसाने हजेरी लावली। या पावसात मायमाऊलीचा आशीर्वाद लाभावा यासाठी त्यांची काळजी घेत आज श्रीराम युवा मंचच्या माध्यमातून व दीपक लुला यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। यावेळी अधिक माहिती देताना युवा मंचचे जितूभाऊ देसले यांनी सांगितले की आषाढ एकादशी निमित्त श्रीराम युवा मंचा मार्फत केळी वाटप व फळ वाटपचा कार्यक्रम विठ्ठल रुक्माई मंदिर येथे आज आम्ही घेतला। आज आमचे एक कट्टर कार्यकर्ते श्रीराम युवा मंचचे दीपक भाऊ यांचा आज वाढदिवस। आम्ही असा विचार केला की वाढदिवस न साजरा करता आज घरोघरी सर्वांचेच उपवास आहेत आणि एक पुण्याचं काम आहे, म्हणून आम्ही आज हा फळ वाटपचा कार्यक्रम दीपक भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त केला। आज विठ्ठल भगवंताला मी एकच कृपा करतो, विठ्ठल भगवंता नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे दांद्रे, फक्त भिजव पांडुरंगा हे ताणलेले रांद्रे, कमरेवरचे हात सोडून आभाळाला लाव तू, ढगाला थोडे हलून भिजव माझं गाव तू। अशा पांडुरंगाला एक विनंती करतो की पांडुरंगा या शेतकऱ्याला आज त्याने खूप सारं एक बियाणं आपल्या शेतीत लावले, पण अजूनही पांडुरंगाचा पाऊस आमच्या धुळे शहरात नाही आला। पांडुरंगाला मी एकच विनंती करतो की पांडुरंगा या आमच्या धुळे शहरात या माझ्या गावी लवकरात लवकर पाऊस पडू दे आणि या शेतकरी राजाला आत्महत्यापासून वाचव।